सोमनाथ भाऊ सूर्यवंशीची हत्या करणारा पीआय अशोक बोरवानला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। पीआय अशोक बोरवानला फाशीची शिक्षा, पीआय अशोक बोरवानला फाशीची शिक्षा। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। शहीद भीम सैनिक डॉक्टर विजय बाबा वाकोडे साहेब अमर रहे। शहीद भीम सैनिक विजय बाबा वाकोडे साहेब अमर रहे। विजय बाबा वाकोडे साहेब अमर रहे। शहीद भीम सैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, बीजेपी के दलालों को, बीजेपी के दलालों को, प्रकांड पंडित विश्ववंदनीय विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, मूल निवासी बहुजनांच्या स्वातंत्र्याचे जनक नागवंशी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की भाऊ परभणी येथून निघालेला लॉंग मार्च छत्रपती संभाजीनगरात पोहोचला, त्यानंतर तिसगावमध्ये पोहोचला। काल मुक्कामी होता, आता मुंबई मार्गे जातोय, तर काय सांगाल त्याबद्दल? गेल्या 12 दिवसापासून निघालेला हा लॉंग मार्च परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी, बीड येथील स्वर्गीय संतोष देशमुख आणि आमचे पॅंथर नेते, आमचे आदर्श विजयबाबा वाकोडे यांच्या जो काही प्रशासकीय यंत्रणेखाली व त्यांच्या दबावाखाली बाबांचा मृत्यू झाला, त्याची सखोल चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्याला फाशीची सजा व्हावी, या अनुषंगानं परभणी ते मुंबई हा लॉंग मार्च मोठ्या ताकदीने आशिष भाऊ वाकोडे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे असतील आणि ज्या ज्या गावातून ज्या परिसरातून हा लॉंग मार्च जात आहे, तर त्याचं काल नियोजन बोधिसत्व ध्यान साधना केंद्र तिसगाव या ठिकाणी आम्ही सर्व वाळूज महानगर अन्य अत्याचार कृती समिती व बोधिसत्व ध्यान साधना केंद्राच्या वतीनं त्यांची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची व्यवस्था केली आणि आज सकाळी पुन्हा समोरील मुंबईच्या दिशेने लॉंग मार्च आगेकूच करत आहोत। खऱ्या अर्थाने गावोगाव जे नागरिक सहभागी होत आहे या लॉंग मार्चमध्ये स्वतःहून सहभागी होऊन यांना योग्य सहकार्य करत आहे अशी संपूर्ण पार्श्वभूमी आहे। सत्ताधारी लॉंग मार्चकडे फार लक्ष देत नाही। मराठा आरक्षणाचे नेते गरांगे पाटील लॉंग मार्च करतात, सरकार त्यांना सामोरं जातं, त्यांचे प्रतिनिधी सामोरं जाऊन चर्चा करतात, परंतु 12 दिवस झाले आज हा लॉंग मार्च सुरू आहे। सरकारचा कोणताही आमदार किंवा प्रतिनिधी सरकारशी चर्चा करत नाही, म्हणजे सरकारचं दुर्लक्ष होतं याकडं। खऱ्या अर्थानं जो न्याय मिळाला पाहिजे होता तर आज या लॉंग मार्चची परिस्थिती झाली नसती, परंतु या अनुषंगाने राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब दक्षता घेऊन आणि हा लॉंग मार्च कसा थांबवता येईल आणि त्यांना न्याय कसा देता येईल, कारण खऱ्या अर्थाने माता भगिनी महिला पुरुष खऱ्या अर्थाने दरडोई
30 ते 35 किलोमीटर पायी चालतात आणि खऱ्या अर्थाने शासनाने याची दखल घेऊन यांना त्वरित न्याय द्यावा, जेणेकरून आंबेडकरी चळवळीचा आक्रोश त्यांनी बघू नये आणि अंत पाहू नये. संतोष देशमुखांच्या पण हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे लॉंग मार्चची. Yes. परंतु बहुजन समाज या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेला नाही. तुम्ही काय सांगाल, त्यांना काय आवाहन करणार? खऱ्या अर्थानं लॉंग मार्चचे प्रणेते विजयबाबा वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी खऱ्या अर्थाने यांनी सर्वप्रथम ज्या दिवशी ही परभणीची घटना घडली त्याच्या 4 दिवस अगोदर बीड येथे स्वतः जाऊन भेट देऊन त्या संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती आणि त्यानंतरच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयबाबा वाकोडे यांचं निधन झालं आहे. खऱ्या अर्थानं दोषींना न्याय फाशी शिक्षा झाली पाहिजे, परंतु न्याय देण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाकडून कुठल्या प्रकारे दिसत नाही. ज्या अर्थाने धनादेश द्यायला पाहिजे तो एका तलाट्यामार्फत त्या ठिकाणी पाठवला, ही अत्यंत खेदाची बाब आहे. राज्य शासनाने आपले प्रतिनिधी पाठवून जर तो खऱ्या अर्थाने न्याय निवाडा केला असता तर आज या लॉंग मार्चची परिस्थिती झाली नसती. आणि आज या लॉंग मार्चच्या वतीने एवढीच विनंती करू शकतो की राज्य शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन यांना न्याय द्यावा. खऱ्या अर्थाने मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह सर्वांनी या लॉंग मार्चला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद. आंबेडकरी समाजाला काय आवाहन करणार या निमित्त? आंबेडकरी समाजाला आव्हान हेच करतो की जो प्रभारी ते मुंबई लॉंग मार्च निघलेला या लॉंग मार्चला आपण स्वतः हिरारीने सहभाग घेऊन या संपूर्ण टीमला सहकार्य करावं. यथा योग्य जे सहकार्य आपल्याला करता येईल, पाण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व करावं. धन्यवाद. जय भीम.